कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. महायुतीचा झेंडा या महानगरपालिकेला फडकवण्यासाठी आम्ही एकत्रित ही निवडणूक लढवणार आहोत. कुठल्या प्रभागात भाजप लढणार, कुठल्या ह्याच्यात शिवसेना लढणार, राष्ट्रवादी लढणार याचा अंदाज घ्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. कोल्हापूरचे अनेक वर्षानुवर्ष जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न लोकांच्या समोर घेऊन मी जाणार आहोत. ज्यामध्ये रस्ता असेल, पाणी, स्वच्छ पाणी असेल किंवा आधुनिक कचऱ्याचा प्रश्न असेल. हे आपल्याला माहीत आहे की काँग्रेसवाल्यांनी IRB सारखा मोठा प्रकल्प या ठिकाणी आणला. जवळपास त्या ठिकाणी रस्ते करायला घेतले, पण तो इतका भयानक होता. 28 वर्ष टोल या कोल्हापूरच्या जनतेला भरावा लागला असता. तर ते 468 कोटी रुपये चंद्रकांत दादा असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, या सर्व महायुतीच्या नेत्यांनी ते 468 कोटी भागून टोल आम्ही या ठिकाणचा जो येणार होता तो आम्ही हटवलेला आहे. वर्षानुवर्ष रस्त्यांची जी कोल्हापूरच्या वाईट अवस्था झालेली आहे ती नेमकी कशामुळे आणि याला जबाबदार कोण? शहराच्या अंतर्गत रस्त्याचं काम कोल्हापूर महानगरपालिकेचं आहे आणि ही कोल्हापूर महानगरपालिका वर्षानुवर्ष काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे आज काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे जे नेते आहेत, बंटी पाटील साहेब, त्यांच्याकडेच ही सत्ता महानगरपालिकेची आहे. त्यामुळे त्यांनी हे रस्ते केलेले आहेत. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रभाग रचना चुकीची झाली असल्याचं मधल्या काळात बोललं होतं. सचिन चव्हाण असं म्हणतात, तर मग शिवसेनेचे शहराचे प्रमुख सुनील मोदी यांनी तर जाहीर पत्रक काढून सांगितले की इतकी स्वच्छ, पारदर्शक प्रभाग रचना झालेली आहे, यामध्ये कुठेही चुकीचं काम झालेलं नाही असं पत्रक काढून शिवसेनेच्याच सुनील मोदींनी सांगितले. मग सुनील मोदींचं खरं काय सचिन चव्हाणांचं खरं? घराणेशाही पद्धतीनं ह्या लोक महापालिकेचं नेतृत्व करायला आलेले आहेत आणि आता कुठं तर त्यांचा भाग, आपल्या भागाचे तुकडे काहीतरी झालेत म्हणून हे खवळून हे आरोप करायला आलेले आहेत. हे चुकीचे आरोप आहेत. इतर पक्षाचे लोकांना तुमच्या पक्षामध्ये संधी मिळाली, पण तुम्हाला कुठंतरी डावललं गेलं असं वाटतं का? संधी मिळायला पाहिजे होती असं वाटतं का? मला आज ना उद्या पक्ष चांगल्या पदावरती मला संधी काम करण्याची देईल अशी अपेक्षा मला या ठिकाणी आहे. आणि बाहेरचे जे काही आले त्यांना त्यांचं नशीब चांगलं आहे. काही जण असतात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले असतात, त्यामुळे त्यांच्या नशिबातच लिहिलेलं आहे सटवाईनं काहीतरी चांगलं भविष्य त्यांना मिळाले. मी प्रतीक्षित आहे. जे काँग्रेसच्या आजपर्यंत लोकांना आम्ही हेच आवाहन करणार आहे की आजपर्यंत तुम्ही महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात दिली, एक वेळ फक्त भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही ही सत्ता देऊन बघा, मग आम्ही या कोल्हापूरचा विकास कसा करतोय ते तुम्हाला लक्षात येईल. तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम असणार आहे आणि आजचा हा कार्यक्रम कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपची रणनीती काय असणार आहे, विकासाची दिशा काय असणार आहे आणि स्थानिक प्रश्न यावर आज आपण खास पाहुणे आमंत्रित केलेत आणि खास संवाद साधणार आहोत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासोबत. सर, मी तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आपण भाजपसोबत गेली अनेक वर्ष काम करत आहात, सक्रिय आहात स्थानिक राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये. देवस्थान समितीसोबत माजी देवस्थान समितीचे तुम्ही चेअरमन होतात. तर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुमच्या पक्षाची नेमकी ठोस रणनीती काय असणार आहे? सर्वप्रथम तारा न्यूज चॅनेलनं आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या चॅनेलचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आता घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व ठिकाणी सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीनं रणनीती आकारलेले आहेत. भारतीय जनता पार्टी हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. केंद्रामध्ये या पक्षाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत. राज्यामध्ये या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. आणि यावेळच्या या निवडणुकीमध्ये अगदी 100% महायुतीचा झेंडा या महानगरपालिकेला फडकवण्यासाठी आम्ही एकत्रित ही निवडणूक लढवणार आहोत आणि ती जिंकणार, चांगल्या पद्धतीने लढवून जिंकणार आहोत. आणि त्यासाठी जी रणनीती आखायची आहे ती आता सुरुवात झालेली आहे. आता काही वॉर्डाच्या रचना टेंटेटिव्ह डिक्लेअर झालेल्या आहेत. आता त्यामध्ये हरकती घेतल्यानंतर 15 तारखेनंतर पुढं या अंतिम मतदार यादी जाहीर होईल. मग ती प्रोसिजरप्रमाणे निवडणुकीचे टप्पे होतील.
आम्ही देखील आमच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांची मीटिंग घेतलेली आहे. कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये कशा कशा पद्धतीनं आपण कुठल्या प्रभागात भाजप लढणार, कुठल्या ह्याच्यात शिवसेना लढणार, राष्ट्रवादी लढणार ह्याचा अंदाज घ्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. सर, एकूण किती प्रभागातून तुम्ही उमेदवार उतरवणार आहात आणि प्रभागावर विजय मिळवण्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस असणार आहे? हे पहा, आत्ता हे वार्ड आहेत, 81 वार्ड आहेत. ह्या 81 वार्डामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची वाटणी होईल. आमचे गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टी ताराणीचे मिळून आमचे 32 नगरसेवक होते, 33. आता यावेळेला देखील आमचे ते सगळे वार्ड आम्हाला 33 तर आम्हाला लढवावे लागतील. अधिकचे पण उमेदवार आहेत. आत्ता तसं बघितलं तर आमचे 60-65 वार्डामध्ये आता सक्षम उमेदवार निवड भाजपचे आहेत, सक्षम. पण तरी देखील युती केल्यानंतर काही ठिकाणी आम्हाला थोडं काही सीट सोडावे लागतील. पण आमचे 35 एक उमेदवार या रिंगणामध्ये 100% उतरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी कोल्हापूरचे अनेक वर्षानुवर्षे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न लोकांच्या समोर घेऊन मी जाणार आहोत. ज्यामध्ये रस्ता असेल, पाणी, स्वच्छ पाणी असेल किंवा आधुनिक कचऱ्याचा प्रश्न असेल, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. सर, महायुतीची सत्ता आल्यापासून कोणती विकास कामे झाले असं तुम्हाला वाटतं? बघा, महायुतीची सत्ता या ठिकाणी आल्यानंतर महाराष्ट्र कितव्या नंबरला होता आणि आज कितव्या नंबरला आलेला आहे. निश्चितच प्रगती झालेली आहे. आणि आपण कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक वर्षाची जी मागणी होती की शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापुरात व्हावं, ते आपल्या या राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय आलं आणि ते सुरू झालं. दुसरी मागणी होती की कोल्हापूरला मेडिकल कॉलेज मिळावं. ते मेडिकल कॉलेज राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून हसन मुश्रीफ साहेबांनी मेडिकल कॉलेज या कोल्हापुरामध्ये सुरू झालं. तिसरी मागणी होती की कोल्हापूरची चित्रनगरी, वर्षानुवर्षे चित्रनगरीकडे दुर्लक्ष होत होतं. त्या चित्रनगरीला 50 कोटी रुपये आपण मंजूर करून ते आलेत आणि प्रत्यक्षात काम देखील झालं. आपण लोकांनी जाऊन बघावं चित्रनगरीचं रूपटं कसं पालटलेलं आहे, ते या ठिकाणी झालं. कोल्हापुरामध्ये आमचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब यांच्या माध्यमातून कोल्हापूरचं एअरपोर्ट हे नूतनीकरण पूर्ण चांगल्या पद्धतीचं 270 कोटी रुपये खर्चून एअरपोर्ट त्या ठिकाणी चांगलं झालेलं आहे. त्यानंतर 44 कोटी रुपये कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाला म्हणजे विकासाला या ठिकाणी आलेत आणि आता रेल्वे स्थानकाचं सुद्धा काम खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे हे जे काही मोठमोठे प्रश्न आहेत ते निश्चितपणे आपण मार्गी लावलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जो 30-40 वर्षाचा लढा होता, कोल्हापूरला खंडपीठ व्हावं, सर्किट बेंच पहिल्यांदा देण्यात यावं, त्या लढायाला देखील यश आलं. देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेऊन कोल्हापूरला खंडपीठाचं सर्किट बेंच या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आता परवा मराठा आरक्षणसुद्धा या ठिकाणी तेही आपल्याला दिलं. त्यामुळे इतक्या गोष्टी एवढ्या कमी वेळात या ठिकाणी घेतल्या. आणि आपल्याला माहीत आहे की काँग्रेसवाल्यांनी IRB सारखा मोठा प्रकल्प या ठिकाणी आणला, जवळपास त्या ठिकाणी रस्ते करायला घेतले, पण तो इतका भयानक होता. 28 वर्ष टोल या कोल्हापूरच्या जनतेला भरावा लागला असता. तर ते 468 कोटी रुपये चंद्रकांत दादा असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, या सर्व महायुतीच्या नेत्यांनी ते 468 कोटी भागून टोल आम्ही या ठिकाणचा जो येणार होता तो आम्ही हटवलेला आहे. त्यामुळे टोलचा प्रश्न असू देत, सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या ज्या केलेल्या आहेत, त्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे तो 1450 कोटीचा आहे, तो मंजूर केला, त्याचेही पैसे आलेले आहेत. आता तीर्थक्षेत्र विकास आराखडा चांगल्या पद्धतीनं राबवला जाईल. त्यामुळे सांगायला गेलं तर खूप गोष्टी आमच्या या युतीनं केलेल्या आहेत आणि म्हणूनच जनता निश्चितपणे महायुतीच्या पाठीशी राहील. आता याच प्रश्नाला अनुसरून आणखी एक प्रश्न विचारते सर. तुमचं असं मत आहे की बरीच विकास कामं महायुतीची सत्ता आल्यापासून झालेली आहेत. मग वर्षानुवर्ष रस्त्यांची जी कोल्हापूरच्या वाईट अवस्था झालेली आहे ती नेमकी कशामुळे आणि याला जबाबदार कोण? आणि भविष्यकाळात जर संधी तुम्हाला मिळाली तर ते कशा पद्धतीनं दुरुस्त होईल असं तुम्हाला वाटतं? प्रश्न बरोबर आहे तुमचा. पण हे काम जे आहे शहराच्या अंतर्गत रस्त्याचं काम कोल्हापूर महानगरपालिकेचं आहे. आणि ही कोल्हापूर महानगरपालिका वर्षानुवर्ष काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे आज काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे जे नेते आहेत, बंटी पाटील साहेब, त्यांच्याकडंच ही सत्ता महानगरपालिकेची आहे. त्यामुळे त्यांनी हे रस्ते केलेले नाहीत. कोल्हापूरच्या जनतेकडून कर
ही महानगरपालिका घेते. त्यामुळं कोल्हापूरला मुबलक पाणी देणं, कोल्हापूरची स्वच्छता ठेवणं, कोल्हापूरच्या अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करणं, ही सर्व कामं महानगरपालिकेची आहेत आणि महानगरपालिकेनं काहीही यामध्ये केलेलं नाही. गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षे झाली कोल्हापूरला प्रतिनिधित्व नाही आहे, नगरसेवक नाही आहेत. शासनाचे अधिकारी या कोल्हापूरच्या लोक तीही अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळं कोल्हापूरच्या रस्त्याचा प्रश्न आमची सत्ता आल्यानंतर कुठलेही रस्ते नादुरुस्त खड्डे असणार नाहीत. निश्चितपणे एक वेळ, अजूनपर्यंत आमची सत्ता कधीही या महानगरपालिकेवर आलेली नाही. एक वेळ भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर या ठिकाणी होऊ देत आणि मग नाही काम केलं तर जनता आम्हाला रस्त्यात अडवून प्रश्न विचारू देत. मध्ये एकदा तुम्ही पाण्यासंदर्भात आंदोलन केलं सर, थेट पाईपलाईनवर तुम्ही प्रश्न उठवलात, काय सांगाल याबद्दल? थेट पाईपलाईन येणार म्हणून काँग्रेसचे नेते लोक सांगत होते, पण तो थेट पाईपलाईनचा वर्षानुवर्ष प्रश्न प्रलंबित होता आणि अजून देखील आहे. त्यामुळं या थेट पाईपलाईनमध्ये नेमकी चांगल्या माहितीचा अभाव या लोकांच्याकडं असल्यामुळं हे थेट पाईपलाईनचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही. अजून पाणी व्यवस्थित आपल्याला थेट पाईपलाईन पाणी मिळत नाही आणि म्हणून आपल्याला आज कोल्हापुरात विविध भागामध्ये आंदोलनं लोकांना, महिलांना आमच्या करावे लागतात. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागून ते लोकांना स्वच्छ मुबलक पाणी मिळावं ही मनोधरणं आमची आहे आणि आता ते प्रकल्प जवळपास आपण हातात घेतलेला आहे. आपल्याला एक 2-4 महिन्यामध्ये नीट आणि चांगलं आणि स्वच्छ मुबलक पाणी या कोल्हापूरच्या जनतेला मिळेल. कारण आता आम्ही सत्ता हातात घेतलेली आहे आणि सत्तेत आता आम्ही त्यात प्रश्न सहभाग घेऊन हे पाणी लवकर कोल्हापूरला मिळेल. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रभाग रचना चुकीची झाली असल्याचं मधल्या काळात बोललं होतं आणि त्यावर तुम्हीही प्रतिक्रिया दिला होता. नेमका काय तो प्रकार होता आणि काय सांगाल मग? प्रभाग रचनेचं काम जे आहे ते जे काही शासकीय अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे इंजिनियर वगैरे सर्व लोक आहेत, ह्या लोकांनी अतिशय कष्ट घेऊन, श्रम घेऊन, आपली बुद्धी लावून ही प्रभाग रचना केलेली आहे. 4 वार्ड एकत्र येणार आहेत. 25,000चा मतदारसंघ निर्माण झालेला आहे आणि असं करत असताना चुकीच्या पद्धतीनं ते करणार नाहीत. कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. चुकीचं जर काही केलं तर त्यांना माहीत आहे की मग त्याला कठोर शिक्षासुद्धा द्यायला सरकार कमी करणार नाही. त्यामुळं कुणाचं तर ऐकून मॅनेज करून ही प्रभाग रचना केलेली नाही. अतिशय व्यवस्थित ही प्रभाग रचना झालेली आहे आणि कुणीही आक्षेप, फार मोठ्या कुठल्या नेत्यांनी कुणी आक्षेप घेतलेला नाही. आज महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही तिन्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहेत. सचिन चव्हाण असं म्हणतात तर मग शिवसेनेचे शहराचे प्रमुख सुनील मोदी यांनी तर जाहीर पत्रक काढून सांगितले की इतकी स्वच्छ पारदर्शक प्रभाग रचना झालेली आहे, यामध्ये कुठेही चुकीचं काम झालेलं नाही असं पत्रक काढून शिवसेनेच्याच सुनील मोदींनी सांगितले. मग सुनील मोदींचं खरं काय सचिन चव्हाणांचं खरं? काय झालेलं आहे, या लोकांचे प्रभाग वर्षानुवर्ष विळखा घालून प्रभागाला बसलेली ही लोक आहेत आणि घराणेशाही पद्धतीनं ह्या लोक महापालिकेचं नेतृत्व करायला आलेले आहेत आणि आता कुठं तर त्यांचा भाग, आपल्या भागाचे तुकडे काहीतरी झालेत म्हणून हे खवळून हे आरोप करायला आलेले आहेत. हे चुकीचे आरोप आहेत, थोतांड आरोप आहेत. त्यांना आता निवडून येऊ शकत नाहीत अशी भीती वाटू लागलेली आहे. म्हणून काहीतरी आरोप करायचे आणि सरकारला काहीतरी नावं ठेवायचं. विरोधी पक्षाचं ते कामच असतं की सत्ताधाऱ्यांनी चांगलं काम जरी केलं तरी ते चुकीचं आहे असं म्हणावं लागतं. त्यात त्यांचा दोष नाही कारण ते पदाधिकारी आहेत. पण मी एवढंच म्हणतोय की नाचता येईना अंगण वाकडं ही अवस्था त्यांची झालेली आहे. तुम्ही देवस्थान समितीचे चेअरमन होतात सर. बरेच वर्ष तुम्ही भाजपचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख होती. समाजकारण तुम्ही केलं, राजकारण केलं, पण भाजपमध्ये राहूनच केलं. कधी पक्ष बदलण्याचा विचार तुमच्या मनात आला नाही. पण इतर पक्षाचे लोकांना तुमच्या पक्षामध्ये संधी मिळाली, पण तुम्हाला कुठंतरी डावललं गेलं असं वाटतं का? संधी मिळायला पाहिजे होती असं वाटतं का? मी गेले 32 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतो. मी त्या अगोदर गांधी मैदानमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हनुमान शाखा होती. त्या शाखेमध्ये सुद्धा मी शाळेत असताना जात होतो. एकनिष्ठ म्हणून का म्हटलं जाते तर मी पक्षाचं काम 93 सालापासून सुरू केलं ते आजपर्यंत इतर कुठल्या पक्षाचा विचारसुद्धा मनामध्ये आला नाही.
पक्षाचं काम करत असताना मी युवा मोर्चाच्या सदस्यापासून युवा मोर्चाचा 6 वर्ष जिल्हा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीच्या फादर बॉडीचा सरचिटणीस, त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य, त्यानंतर आता 3 वर्ष प्रदेशाचा सचिव म्हणून आज काम करतो आहे मी. ह्या दरम्यानच्या काळामध्ये 14ला सुद्धा मी निवडणूक लढवली विधानसभेची. अतिशय 15 दिवसाच्या काळामध्ये 40,000पेक्षा जास्त मतं लोकांनी मला या ठिकाणी दिलीत. आणि साहजिकच 2017 ते 21 मी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा चेअरमन होतो. त्याला राज्यमंत्री दर्जा होता. देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी मला ती संधी दिली. त्या 4.5 वर्षामध्ये मी ना भूतो ना भविष्यतो असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये काम केलेलं आहे. अतिशय पारदर्शकपणानं काम केलेलं आहे. विरोधक असतात किंवा कोण काय म्हटलं म्हणजे मी काही बदनाम होत नाही किंवा देवस्थान बदनाम होत नाही. माझं पुराव्यानिशी सर्व काम चोख आहे आणि चांगलं काम आहे हे जनतेला माहीत आहे. अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि हे करत असताना पक्ष माझ्याकडे लक्ष देईल असं वाटतंय किंवा माझ्या पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते देखील माझ्याबरोबर आहेत. मला खासदारकी असू देत, आमदारकी असू देत किंवा कुठलं महामंडळ असू दे, हे संधी एकदा मिळाली पण अजूनसुद्धा मला संधी मिळावी. मी अजून वंचित आहे 100%. मलाही वाटते, माझ्याही अपेक्षा आहेत. एवढं काम करतोय 24 आवर्स, तर मलाही वाटते की मलासुद्धा चांगल्या मोठ्या पदावर मलासुद्धा आमदार व्हावं असं मला वाटते. म्हणण्यापेक्षा आम कोल्हापुरातल्या जनतेला वाटते, माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटते. आणि बाहेरचे लोक आले म्हणून माझ्यावर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही. कारण पक्ष म्हणजे हा समुद्र आहे, सागर आहे. यामध्ये अनेक लोक अनेक जिल्ह्यामधून आलेले आहेत. ज्यांचं नशीब चांगलं आहे ते त्यांना काही पदं मिळालेले आहेत. मला आज ना उद्या पक्ष चांगल्या पदावरती मला संधी काम करण्याची देईल अशी अपेक्षा मला या ठिकाणी आहे. आणि बाहेरचे जे काही आले त्यांना त्यांचं नशीब चांगलं आहे. काही जण असतात सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले असतात. त्यामुळे त्यांच्या नशिबातच लिहिलेलं आहे सटवाईनं काहीतरी चांगलं भविष्य त्यांना मिळाले. मी प्रतीक्षित आहे. शक्तिपीठ महामार्ग या प्रकल्पाबाबत तुमचं काय मत आहे सर? अनेकांनी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. नेमका शक्तिपीठ महामार्गाबद्दल तुमचा विचार काय आहे आणि शहराच्या विकासामध्ये कशा पद्धतीनं यावर भर पडेल की काय, नेमका तुमचा विचार काय आहे याबाबत? शक्तिपीठ महामार्ग म्हणजे हे एक महाराष्ट्रातलं विकासाचं एक मॉडेल आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग हा सर्वात लांब पल्ल्याचा मार्ग आहे. आता हा शक्तिपीठ महामार्ग आहे हा त्याच्याहीपेक्षा मोठा शक्तिपीठाचा मार्ग होणार आहे. यामध्ये हा महामार्ग अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग आहे. यामध्ये रेणुका असेल, यामध्ये तुळजापूरची भवानी माता असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई असेल किंवा सावंतवाडीची पात्रादेवी असेल सिंधुदुर्गमधली, ह्या सगळ्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना मंदिरांना जोडणारा हा महामार्ग आहे. भले याला 80-85 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. भले 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. पण जात असताना 7-8 हजार हेक्टर जमीन ही सरकारला त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे, ॲक्वायर करावं लागणार आहे. पण हे करत असताना याला ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार त्यांना दुप्पट आणि तिप्पट दर हा शासन देणार आहे. विकास होत असताना अशा पद्धतीचा विरोध करणं मला वाटते कुठेतरी ते चुकीचं ठरणार आहे. जे नागपूरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत येण्याच्या मार्गाला 22-23 तास लागतात. हा मार्ग झाल्यानंतर 10 तासामध्ये आपण ह्या मार्गावरून जाणार आहे. त्यामुळे विकास करायचा का नाही? आज डेव्हलपमेंट हळूहळू मोठी होत जाणार आहे. तसं या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावर खूप अन्याय होतोय. त्यांची जमीन काढून घेतली जाणार आहे, त्यांना पैसे दिले जाणार नाहीत, त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे असं नाही. अनेक शेतकरी अडचण झाल्यानंतर आपली शेती देतो, पण ती शेती देत असताना त्याला जो दर मिळणार आहे त्याच्या दुप्पट तिप्पट आज दर मिळालेला आहे. त्याच पैशाचा अन्य ठिकाणी सुद्धा शेती ही शेतकरी घेऊ शकतात. आणि हा महामार्ग सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या जिल्ह्यातून जाणार आहे त्या जिल्ह्याची आर्थिक उन्नती होणार आहे. मग रेस्टॉरंट्स असेल, हॉटेल असेल किंवा आणि लॉजिंग असतील किंवा त्या ठिकाणचे इतर व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसायाचं उत्पन्नात वाढ होणार आहे. दळणवळणच्या दृष्टिकोनातून शक्तिपीठ महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी अनेक अशा जिल्ह्यातून आता जर अयोध्याचं मंदिर बघितलं तर आसपासचे सगळे अतिक्रमणं काढून त्या ठिकाणी सुंदर असं हे झालं. काशी विश्वनाथचं केदारचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र चांगलं झालं. कॉरिडॉर त्या पद्धतीने चांगला करण्यात आला. तसं या ठिकाणी ह्या विरोध करू नये असं मला वाटते. आणि हा आज ना उद्या शक्तिपीठ महामार्ग निश्चित होणार आणि त्याचा फायदा ह्या 12 जिल्ह्यातल्या सर्वांसाठी होणार आहे, एवढं मात्र निश्चित.
आता भाजप IT पार्कसारखा नवा उपक्रम कोल्हापूरमध्ये आणणार आहे असं बोललं जातं आहे. तरुणांसाठी नेमका किंवा कोल्हापूरच्या युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी याचा कसा उपयोग होणार आहे आणि कशा पद्धतीनं IT पार्क किती कालावधी साधारण लागेल याला? IT पार्क आता बघा, कोल्हापूरचे काही प्रश्न राहिले, त्यात हा एक प्रश्न प्रलंबित आहे. निश्चित IT पार्क होणं गरजेचं आहे आणि तो होईल. अवघ्या काही वर्ष म्हणणार नाही, काही महिन्यामध्ये. आता ही निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर 1 वर्षात 1.5 वर्षामध्ये कोल्हापूरला IT पार्क होईल. IT पार्क झाल्यानंतर निश्चितच आज जसं पुण्यामध्ये असू देत, हैदराबादमध्ये असू देत, बेंगलोरमध्ये असू देत, दिल्लीमध्ये असू देत, ह्या ठिकाणचे आपण जर माहिती घेतली तर IT पार्कमुळं त्या ठिकाणच्या जिल्ह्यांची आणि प्रगती मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. स्थानिक तिथल्या मुलांना चांगल्या पद्धतीच्या जॉब्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आज कोल्हापूरची 15,000 मुलं पुण्यामध्ये जॉबला गेलेले आहेत, काही बेंगलोरला आहेत, काही मुंबईला आहेत. IT पार्क झालं तर ही सर्व कोल्हापूरची स्थानिक मुलं कोल्हापुरातच जॉब मिळेल ना, कोल्हापुरातच राहतील आणि 10-15,000 मुलांना कोल्हापुरात जॉब मिळेल IT पार्क कोल्हापुरात झालं तर. या ठिकाणची जी काही ही टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जी काही कुठल्याही गोष्टीला उशीर लागत होता तो जाग्यावर बसल्या बसल्या त्याला त्या ठिकाणचे सगळे एक प्रोग्राम सेट करायचं काम हे ITच्या माध्यमातून केलं जातं आणि निश्चित काम केलं जातं. एखाद्या गोष्टीवर काम करायचं, एखादा जॉब तयार करायचा आणि तो त्या ठिकाणी सूट नाही झाला तर तो खराब झाला, परत नव्यानं करा, तर असं होणार नाही. ITमुळं परफेक्ट मोजमाप त्याचं घेतलं जाईल आणि परफेक्ट तो पार्ट त्या ठिकाणी तयार झाली, त्या परफेक्ट प्रोग्राम तयार होईल आणि त्याचा फायदा वेळेची पण बचत या ठिकाणी होणार आहे आणि रोजगार पण मोठ्या प्रमाणात मिळणार आहे आणि प्रगती झपाट्यानं होणार आहे. कधी कधी राजकारणात किंवा पक्षात कार्यकर्त्यांची नाराजी टाळणं आणि त्यांना एकत्र ठेवणं हे मोठं आव्हान मानलं जातं. भाजप या दिशेनं कोणतं पाऊल उचलतं असं तुम्हाला वाटतं? साहजिकच कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि मग कार्यकर्त्यांची नाराजी निश्चित होते. कधी होते? एखाद्या सत्ता असताना त्या कार्यकर्त्याला शासकीय कमिटीवरती कुठं संधी मिळाली नाही तर नाराज होतात, चांगलं पद मिळालं नाही तर नाराज होतात, आता घातलेल्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही तर नाराज होतात, त्यांची जी काही कामं सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांची काही कामं असतील ती कामं जर झाली नाहीत तर ते नाराज होतात. त्यामुळे अशा ठिकाणी सर्व पक्षामध्ये हे होत असतं. पण भारतीय जनता पार्टीमध्ये माझं तर मी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं माझं 100% पहिल्यापासूनच प्रयत्न असतो. याही महानगरपालिकेमध्ये कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर 100% मी तो प्रयत्न करणार आहे. कार्यकर्ता बघा आहे तसा मोठ्या माणसाला घेतला आणि त्याला जर निवडून आणलं त्यात काही मर्दानगी नाही आहे. कार्यकर्त्याला घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेऊन त्याला जर नगरसेवक केलं ते काम खूप मोठं आहे आणि म्हणून आत्ता आम्ही पक्षामध्ये सर्वांना सर्व ठिकाणी त्याच्या कामाच्या कुवतीप्रमाणे पदाधिकारी आम्ही केलेला आहे. आता कोल्हापूर जिल्ह्याच्या शासकीय कमिट्यासुद्धा 1-2 महिन्यामध्ये आपण त्या पदावरती त्यांना संधी देणार आहोत आणि मग निवडणुकीमध्ये उमेदवारीसुद्धा जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. थोडीफार 4 एका वार्डात इच्छुक असली तर एकालाच तिकीट मिळणार, बाकीचे 3 नाराज होतात. मग आमचा असा प्रयत्न राहील, एकाला कोणाला तरी तिकीट दिलं, एकाला कोणाला तरी शासकीय कमिटी दिली, एकाला कोणाला तरी चांगलं पदाधिकारी केलं, असा मार्ग काढून कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं आणि पक्षामध्ये काम करण्याचा उत्साह वाढावा यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असणार आहे. इतर पक्षाच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजीचं नाट्य खूप खूप कमी आहे. त्यांच्याकडं चांगलं लक्ष देण्याचं काम पार्टीचे नेते करतात. त्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांची नाराज कार्यकर्ते कोण झाले तर त्याची समजूत काढण्याची क्षमता आमच्यामध्ये निश्चितपणे आहे. आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत, मग कोल्हापूरच्या विकासाचं भाजपचं मॉडेल नेमकं काय असणार आहे? तुमच्या दृष्टिकोनातून ते काय असेल? मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोल्हापुरात शहरांतर्गत रस्त्याची अवस्था खूप वाईट झालेली आहे. सर्वात पहिलं काम कमी करणार तर कोल्हापूरचे रस्ते अतिशय चांगले नीट आम्ही चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे रस्ते करू. दुसरं पाण्याचा प्रश्नसुद्धा मगाशी म्हटलं तर तोही पाण्याचा प्रश्न, कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गी लावू. आता इलेक्ट्रॉनिक 100 बसेस खासदार धनंजय माडगे यांच्या प्रयत्नातून केंद्रातून आपल्याला मिळणार आहेत, त्याही लवकर या ठिकाणी येतील. त्याचबरोबर जे तीर्थक्षेत्राचा जो विषय झालेला आहे ते लवकरात लवकर आई अंबाबाईचं तीर्थक्षेत्र
विकास चांगल्या पद्धतीनं करून लोकांना, पर्यटकांना चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चांगलं वाटेल. इथं पर्यटक आला तर 2-2, 3-3 दिवस या ठिकाणी राहील अशा पद्धतीनं. कारण पर्यावरण आणि पर्यटन हे शासनाकडं आम्ही कोल्हापूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करा ही मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर कोल्हापूरला सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावणार आहे तो आता ट्रॉफिकचा प्रश्न आहे. ट्रॉफिक इतकं झालेलं आहे की ते ट्रॉफिकसाठी जाम ट्रॉफिक होतं. त्याला शिस्त लावण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही त्यावरती भर देणार आहे. पार्किंगची व्यवस्था नीट करू. रस्त्याचं रुंदीकरण अनेक वर्ष झालेलं नाही, ते रस्त्याचं रुंदीकरण या ठिकाणी आम्ही करू. आणि IT पार्कच्या माध्यमातून कोल्हापूरच्या तरुणांना रोजगार देखील या ठिकाणी आमचा देण्याचा निश्चित प्रयत्न राहणार आहे. काही ठिकाणी उड्डाणपुलं आपल्याला करावे लागतील. शहर आता खूप गजबजलेलं आहे, दाटीवाटीचं शहर झालेलं आहे. त्यामुळं एक 9-10-12 ठिकाणी उड्डाणपुलांचा प्रस्ताव आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आम्ही तो प्रस्ताव तयार केलेला आहे, तोही पाठवू आम्ही. आणि उड्डाणपुलं करून वाहतुकीची कोंडी फोडण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीचं जे काही प्रचार चालू आहे किंवा AIचा वापरसुद्धा घातक भविष्यात होऊ शकतो किंवा अन्य हिंदुत्वाच्या बाबतीत लव जिहादचा जो विषय आहे ते देशावरचं संकट आहे, धर्मावरचं संकट आहे. यासाठी प्रबोधन करण्यासाठी सुद्धा आमचा निश्चितपणे चांगला प्रयत्न असेल. आणि आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. या सर्व दृष्टीनं सर्व क्षेत्रामध्ये चांगलं लक्ष देऊन कोल्हापूरची स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे. आणि स्मार्ट सिटीमध्ये कोल्हापूरचा समावेश होण्यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. या निवडणुकीत भाजप मिशन विजय कसं साध्य करणार आहे आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? या निवडणुकीमध्ये आमची एक कोर टीम असेल. याचं प्रमुख सर्वस्वी या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे असणार आहेत. खासदार धनंजय महाडिक असणार आहेत. आमदार अमोल महाडिक असणार आहेत. मी स्वतः त्या कोर कमिटीमध्ये असेल. आमचे अध्यक्ष विजय जाधव त्या कोर कमिटीमध्ये असतील. आमची कोर कमिटी बसून या महायुतीमध्ये नेमके किती मतदारसंघ भारतीय जनता पार्टीनं घ्यायचे ते घेतल्यानंतर त्या मतदारसंघामध्ये कोण कॅन्डिडेट उभा करायचा त्याचा सर्वे आम्ही करणार आहोत. सर्वेमधून ज्याचं नाव येईल त्यालाच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल. तो उमेदवार निवडून कसा येईल आणि निवडून आल्यानंतर महायुतीची सत्ता महानगरपालिकेमध्ये येण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. जे काँग्रेसच्या आजपर्यंत लोकांना आम्ही हेच आवाहन करणार आहे की आजपर्यंत तुम्ही महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात दिली. एक वेळ फक्त भारतीय जनता पार्टीकडं तुम्ही ही सत्ता देऊन बघा, मग आम्ही या कोल्हापूरचा विकास कसा करतोय ते तुम्हाला लक्षात येईल. कारण केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर कोट्यावधी रुपयेचा निधी या कोल्हापुरामध्ये आणून कोल्हापूरच्या तरुणांच्या हाताला काम या ठिकाणी दिलं जाईल. ज्येष्ठ नागरिकांचं हित, महिलांचं हित, मुलांचं शिक्षणाचं हित आणि कोल्हापूर चांगलं स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर, आरोग्यदायी कोल्हापूर हे बनवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. जे 35 वार्ड आम्हाला मिळतील त्या वार्डामधल्या असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या निवडणुकीच्या अगोदरसुद्धा सोडवण्याचा आमचा 100% प्रयत्न असणार आहे. आणि केंद्राच्या माध्यमातून ज्या काही आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या 11 वर्षातला जो काही विकास आहे, राज्यामध्ये केलेला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकास आहे, ज्या योजना आहेत त्या योजना लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आज सांगायला गेलं तर चंद्रकांतदादा पाटलांच्या माध्यमातून कोल्हापुरात जरी पुण्याच्या कोथरूडचे जरी आमदार असले तरी कोल्हापुरामध्ये आज देखील गेल्या अनेक वर्ष फिरता दवाखाना आहे, फिरतं वाचनालय आहे. दादांच्या माध्यमातून 50,000पेक्षा जास्त लोकांना आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून लाभ दिलेला आहे. सावली केअर सेंटर असेल, अवनी सेंटर असेल, स्वयंसिद्धा असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून आपण कामं केलेले आहेत. आम्ही 15,000पेक्षा जास्त लोकांना कोल्हापुरात 50पेक्षा जास्त ठिकाणी कॅम्प घेतले. त्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड अपडेट, रेशन कार्ड डिजिटलायझेशन रेशन कार्ड करून दिलं. आम्ही त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये नवीन मतदार नोंदणी असे वेगवेगळे कॅम्पच्या माध्यमातून घरामध्ये त्यांच्या म्हणजे एक डिजिटल कार्ड बनवून द्यायला 100 रुपये आहे पण 1 रुपयासुद्धा न घेता आम्ही या सर्व लोकांना त्यांच्या भागामध्ये जाऊन
हे सगळे कार्ड बनवून सरकारचं काम ते भारतीय जनता पार्टीनं मोफत करून आम्ही दिलेलं आहे. त्याची संख्या 17,000 लोकांना आम्ही ते दिलेलं आहे. अशी विविध कामं आम्ही केलेली आहेत. लाखो योजना म्हणजे पंतप्रधान आवास योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, विश्वकर्मा योजना असतील किंवा सुकन्या समृद्धी योजना आहे, किती मुद्रा योजना आहे, अशा अनेक योजना आहेत. त्या योजनेचे लाभार्थ्यांची संख्या आपल्याला माहीत नाही. कोल्हापुरात जर गेले तर 7-8 लाख, ह्या सगळ्या योजनेची जर संख्या आली तर 7-8 लाख आहे. मग या लोकांनापर्यंत जाऊ आम्ही आणि सांगू त्यांना की आम्ही तुमच्यासाठी हे केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टी आमच्या महायुतीच्या उमेदवारांना मतदान द्या. निश्चितपणे विरोधकांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त होणार आहे यावेळेला. स्थानिक राजकारणात तुम्ही सक्रिय असता, देवस्थान समितीचे चेअरमन होतात, अशा वेळी कुटुंबाकडे सर तुमचं कसं लक्ष देता? कुटुंबासाठी वेळ कसा तुम्ही काढता? खरं तर माझी जाधव परिवार हा मोठा परिवार आहे. माझं एकत्रित कुटुंब आहे. आई आहे, वडील आहेत, मिसेस आहे, मुलं आहेत, म्हणजे भाऊ आणि आमच्या वहिनी वगैरे हे सगळी मुलं आहेत. माझ्या मोठ्या मुलगीला म्हणजे मी आजोबा झालेलो आहे. मला 2 नातवंड पण आहेत. पण हे सर्व पक्षाचं काम करत असताना इतकं समाजकार्य आणि राजकारणाची आवड मला खूप लहान वयात 21-22 वर्षापासूनच मी या सक्रिय आहे. त्यामुळं मला निश्चितच घरामध्ये तेवढा वेळ देता आलेला नाही. कारण मला पक्ष सांगेल त्या ठिकाणी, मग मला सांगितलं कर्नाटकच्या निवडणुकी महिनाभर जाऊन राहावा, गोव्याच्या निवडणुकीमध्ये महिना 1.5 महिना जाऊन राहावा, ते केलं. मध्य प्रदेश, राजस्थान, या व्यतिरिक्त मग साताऱ्याला जावा, सिंधुदुर्गला जावा, तिकडं रत्नागिरीला जावा, सांगली जावा, सर्व ठिकाणी काम करण्यामध्ये माझी 32 वर्ष कशी निघून गेलीत ते मला कळालं नाही. पण तरी देखील मला एक अभिमान आहे, माझ्या घरच्या लोकांनी मला कधीही अडवलं नाही, मला कधीही माझ्यावर तक्रार केली नाही. माझ्या पत्नीने सुद्धा मला साथ दिली, आईवडिलांनी साथ दिली. पण आमचे राज्याचे मंत्री, माझे गुरुवर्य आदरणीय चंद्रकांतदादा पाटील शेकडो वेळा माझ्या घरी आलेत आणि प्रत्येक वेळा येईल त्यावेळेला ते माझ्या मिसेसना म्हणलेत की ह्याला घेऊन वहिनी कुठेतरी जावा, मी तिकीट काढून देतो, विमानाचं तिकीट काढून देतो, पण ह्याला कुठंतरी बाहेर न्या. पण त्या ठिकाणी माझं निश्चितपणे घरच्यांच्या बरोबर माझा प्रवास कुठं तीर्थक्षेत्रात जाणं किंवा असू दे किंवा अन्य कुठं पै पाहुण्यांच्यामध्ये समारंभाला जाणं, अनेक लग्न चुकलीत, अनेक कार्यक्रम माझे या पक्षाच्या कार्यामुळं चुकलेले आहेत. पण निश्चितपणे आता थोडी उसत मिळेल आणि घरच्यांना अगदी मी परवा पण एक 4 तीर्थक्षेत्र घरातल्यांना घेऊन पहिल्यांदाच करून आलो. पण तक्रार घरातल्यांची कुणाची नाही. आई वडील माझे आहेत, वडील संतच आहेत माझे, आणि या घराण्यामध्ये माझा जन्म झाला, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. सर, आता बऱ्याच प्रश्नांची व्यवस्थित रोखठोक तुम्ही उत्तरे दिली आहेत. अशाच पद्धतीने एक आपण रॅपिड फायरचे काही प्रश्न काढलेले आहेत आणि मी पहिला प्रश्न असा विचारेन की मतदारांना तुम्ही एका वाक्यात काय वचन द्याल? मतदारांना एका वाक्यात उत्तर देईल, महायुतीचे सरकार आल्यानंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही. महाविकास आघाडीमधील स्थानिक लेवलचा एक आवडता नेता? कुठला? महाविकास आघाडीतील त्यांचा नेता आवडता आता तसं सांगणं मुश्किल आहे, पण सत्ताधारीचा पण नेता चंद्रकांत दादा आणि दुसऱ्या पण नेता चंद्रकांत दादा. म्हणजे महाविकास आघाडीमधील नाही, ते पण त्यांचं काही राहिलेलंच नाही आहे, त्यामुळं त्यांना दादांनी त्यांनाही मदत केलेली. भाजपचं सध्याचं सर्वात मोठं बलस्थान कोणतं वाटतं? भाजपचं नेतृत्वाचं आदरणीय नरेंद्रजी मोदी. तुमचं सर्वात मोठं राजकीय अपयश कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? स्वतःचं? मी आमदार झालो नाही अजून. महानगरपालिकेत सत्तेत आलात तर पहिल्या 100 दिवसात कोणतं काम पूर्ण कराल? पहिला आल्या मी सांगितले, कोल्हापूरचे सगळे रस्ते चकाचक करून टाकणार. कोल्हापूरचं भविष्य कसं असणार आहे? उद्योगाचं केंद्र असणार आहे की पर्यटनाच्या दृष्टीनं विकास होणार आहे? दोन्ही असणार आहे, पर्यटकाच्या विकासानं पण आणि असणार आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून सगळे डेव्हलपमेंट पण असणार आहे. तर हे होते महेश जाधव सर, ज्यांनी कोल्हापूरच्या भविष्यासंदर्भात आपली स्पष्ट मते मांडली. आगामी निवडणुकीसाठी त्यांची नेमकी काय ध्येय धोरणं असतील हेही त्यांनी स्पष्ट केलं. मी सरांचं पुन्हा एकदा आभार मानते आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथं आले त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम इथं संपवते. धन्यवाद सर. धन्यवाद.